शुष्क अशा स्थानूला म्हणजे वाळलेल्या अशा झाडाला जरी सांगितलं ना तरी सुद्धा त्या झाडाला पालवी येईल, त्या झाडाला फांद्या फुटतील. एवढंच नाही, त्या झाडाला हिरवीगार पानं सुद्धा फुटतील. इतकं चैतन्याचं हे ज्ञान आहे. या सगळ्या कारणांमुळे उपनिषद काही हजारो वर्षांपूर्वी रचली गेलेली असली किंवा स्फुरलेली असली तरी सुद्धा त्यातलं ज्ञान शाबूत राहिलं. आणि ह्यातला एक महत्वाचा भाग किंवा महत्वाचं कारण म्हणजे मी आधी सुरुवातीला म्हटलं तसं की आपल्याकडच्या नंतरच्या काळातल्या संत महात्म्यांनी आपल्या साहित्यामध्ये या उपनिषदांच्या विचारांना कायम जागत ठेवलं. उदाहरण सांगते. बृहदारण्यकोपनिषदामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की ब्रह्मजिज्ञासू, माफ करा, प्रश्नोपनिषदामध्ये असं म्हटलंय की ब्रह्मजिज्ञासू काही विद्यार्थी पिप्पलाद ऋषींकडे गेले. तेव्हा पिप्पलाद ऋषींनी त्यांना उपदेश करताना असं सांगितलं की ते तद्ये वै तदिष्टापूर्ते कृतमिति उपासते ते एव पुनरावर्तन्ते. म्हणजे जे अनित्य आहे, जे असत्य आहे त्यालाच सत्य मानून या जगामध्ये सतत कशाची ना कशाची तरी इच्छा करणाऱ्या, वासना करणाऱ्या मंडळींची स्थिती जाताना काय होते हे पिप्पलाद ऋषी सांगतात. आणि ते सांगतात की वासना ठेवून जेव्हा आपण हा लोक सोडून जातो अशा वेळेला त्या माणसांना पुन्हा परत यावं लागतं, कारण वासना त्यांना पुन्हा परत घेऊन येते. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलंय की अंते गती सा गती, तुमचा शेवटचा क्षण म्हणून आपल्याकडे म्हणतात की सांभाळला पाहिजे. कारण शेवटच्या क्षणी जो विचार, जी इच्छा मनामध्ये आहे ती इच्छा पूर्ण करायला पुन्हा यावंच लागतं. म्हणून अंते गती सा गती. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये याचं काय सुंदर आणि लख्ख प्रतिबिंब पडलंय. एकनाथ महाराज म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संधी. पुन्हा पुन्हा जन्म माणसं उगाच घेत नाहीत. आपणच तयार केलेलं वासनेचं जाळं असतं. जसं कोळी जाळं विणतो आणि त्याच्यातच अडकतो तसं आपणही जाळं विणत असतो. थोडासा एक गमतीचा भाग. कोकणामध्ये अशी एक गंमत सांगितली जाते की एकदा एक व्यक्ती, अगदी वयस्कर व्यक्ती, मरणासन्न असते आणि आता कुठल्याही क्षणी मृत्युमुखी पडेल अशा अवस्थेला, आसन्न मरण अशी ती असते आणि वा के असंच फक्त मुखात येत असत. घरातलं कोणीतरी म्हणतात की अरे त्यांना सुवर्ण भस्माची मात्रा साठवा. वा के म्हणतात. वासुदेव केशव, वासुदेव केशव नाव घ्यायचं असतं तर घेऊ द्या त्यांना. कुणीतरी सुवर्ण भस्माची मात्रा आणतं, ते उतारतं आणि ते चाटण त्यांच्या जिभेला लावतं. तेव्हा ते म्हणतात वासरू केरसून खाताय, वासरू केरसून खाताय. हा लोक सोडून जात असताना सुद्धा आपण लौकिकाच्या बंधातून मोकळे कसे होत नाही याची एक अतिशय गमतीशीर गोष्ट म्हणून या गोष्टीकडे खरं तर पाहिलं पाहिजे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की मरणी जया जे आठवे, मरणी म्हणजे मरणाच्या वेळेला, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. त्यामुळे क्षण शेवटचा सांभाळायला हवा. पिप्पलाद ऋषींच्या प्रश्नोपनिषदामध्ये याच्याविषयी चर्चा येते आणि त्याचंच प्रतिबिंब वेगवेगळ्या संतांच्या साहित्यामध्ये असं पडलेलं आपल्याला दिसतं. खरं तर अशी कित्येक उदाहरणं देता येतील नाथांच्या साहित्यामधली, तुकाराम महाराजांच्या गाथेतली. पण आज विशेषत्वानं ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिबिंबित झालेले उपनिषदातले विचार हा मुख्य विषय असल्यामुळे त्या दृष्टीतनं थोडंसं बोलणं गरजेचं आहे. मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की उपनिषद ही अगदी छोटीशी असतात पण अर्थ खूप काही सांगून जातात आणि त्यामुळे माझ्या मनात पहिला विचार येतोय तो ईशावास्य ह्या उपनिषदातला. या उपनिषदातला पहिला मंत्र, त्यातला पहिला चरण, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. या जगामध्ये जे जे म्हणून काही आहे ते सगळं ईश्वरानं व्यापलेलं आहे, ईश्वरानं वेढलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं. आता हे वाचत असताना ज्ञानेश्वरीचे जे नेहमीचे वाचक आहेत किंवा जे त्याची साधना करतात ज्ञानेश्वरीची, त्यांच्या मनामध्ये येते 12व्या अध्यायातली 213वी ओवी, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. सारं ईश्वरानं वेढलेलं आहे. हे वाचत असताना आठवतंय काय, हे विश्वची माझे घर. आता मुळामध्ये या 12व्या अध्यायामध्ये तत्वाची चर्चा नाही किंवा ईशावास्याचं कुठेही त्याचं प्रतिबिंब ते 12व्या अध्यायात पडलेलं नाही. श्लोक कुठला चालू आहे, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्ये प्रियो नरहा. या 12व्या अध्यायातल्या श्लोकाचं निरूपण माऊली करतात आणि तिथे ही ओवी येते. आता कुठला भक्त प्रिय आहे हे भगवंत सांगतोय. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, तुल्य निंदा स्तुती, निंदा आणि स्तुती ज्याला समान वाटतात तो भक्त.